सोनी तुला काय आणू सांग ना गोव्यावरून. हा चायला तो ड्रायव्हर पण फोन उचला ना. यार किती वेळ लागला अजून. याच्यापेक्षा माझी गाडी घेऊन आलो असतो ना ते बरं झालं असतं. पण माझा भाऊ घेऊन गेला ना वहिनीला सासरवाडीला. वहिनीला आणायला हा. वहिनी काल रात्री चालते माझ्या दुकानावर छटाक साखर घेऊन गेलते. मग रात्री सोडून आला भाऊ माझा. रात्री सोडलं हा आणि सकाळी आणायला जायचं का? आणि मग रात्री झोपण्यापुरती सोडून आलत का वहिनी? काय बोलून राहिला? अरे म्हणजे वहिनीची आई होती ना हा. ती साखर कमी हा, झाली बस, होती. मग बस, तिथे- बस, बस, कळालं. आपल्याला नेमकं जेव्हा ट्रिपला जायचं असतं तेव्हाच तुझा भाऊ गाडी घेऊन जात असतो कुठं ना कुठे. तुला एवढी कळकळ आहे ना. हा मग स्वतःची गाडी घेऊन यायची ना. ना माझी गाडी तुझी 5 सीटर आहे, तुझी तर 7 सीटर आहे ना. अरे आत्ताच आणली असती मी गाडी. गाडीची कागदपत्र ओके नाही. काय कागदपत्र ओके नाही. नाहीये. अरे परवा दिवशी घेऊन गेलता ना घरच्यांना अलिबागला. अरे मग अलिबागच्या समुद्रात बुडाली ना कागदपत्र. अलिबागच्या समुद्रात कागदपत्र बुडाले. मग अरे काय फिकूर राहिला. अरे काय पावायला घेऊन गेलता का कागदपत्र. अरे कागदपत्र बॅग येत होते आणि बॅग बुडाली. आता मी काय करू राव त्याला? बापो कागदपत्र डायरेक्ट बॅगच बुडाले समुद्रात. मग अरे काय फेकू राहिला. लाज वाटायला पाहिजे बोलायला. असं म्हणणं बाप गाडी देत नाही म्हणून. तू बापावर जाऊ नको सांगून ठेवतोय. अरे मग गाडी आणायची ना तू. अरे तू आण ना तुझी गाडी. तुझी गाडी आणायची ना. गाडी आण ना. मग तिकडं. तू अशी आण ना गाडी. तुझ्या आईला. थांबा अरे कमून भांडू राहिले तुम्ही दोघं. गाडी आण म्हटलं काही कारण सांगू राहिलं. अरे स्वतःची गाडी आणायची ना. मोठी गाडी तवली. तू आण ना तुझी. थांबा. आईला दोघं पण आहे ना कधी ट्रिपला जायचं असेल तर गाडी घेऊन येत नाही आणि वर थोबाड घेऊन बोल राहिले. मात्र तुझ्याकडे पण गाडी ना, तू का नाही आणली मग? अरे मागच्या ट्रिपला माझीच गाडी नेली होती, या दोघांनी ठोकली. आता तशीच गॅरेजला पडली ती. कावाची गाडी अजून नाही आणली होय? अरे चिया म्हटली किती ठिकाणी ना हे मोजायलाच 1 महिना लागलाय. कस काय? अरे मुंग्या तू विषय आता तो काढू नको. माझं मग डोकं फिरतलंय यार. कोणाची केली आहे गाडी. अरे मला का बोल राहिला. त्याने केली गाडी त्याला विचार. अरे किती वेळ लागणार आहे अजून. मग हे काय करू राहिलं तू. अरे 1xbet. 1xbet. अरे आयुष्यात पॅसिव्ह इन्कम पाहिजे ना, त्यासाठी मी 1xbet वापरतो. फुल ट्रस्टेड आहे. हा का? त्याच्यात मला 1x आणि कॅसिनो लय आवडतात, कारण त्याच्यातले पंचन आहे. हा काय? आणि त्याच्यात मी क्रॅश गेम खेळतो. विमान क्रॅश होण्याआधी ना पैसे काढून घ्यावे लागतात. हे बघ, अरे 435 रुपये जिंकलो. आणि हे खेळायचं कसं. अरे गेमची लिंक आहे ना कमेंट मध्ये आहे ना पिन केलेली, त्यावर जाऊन आहे ना क्लिक करायचं. त्याच्यात मुसळ सेवन प्रोमो कोड वापरायचा. मग त्यावर तुला ना 1,30,000 पर्यंत बोनस पण भेटू शकतो आणि 150 स्पिन पण भेटते. पण आपापल्या रिस्क वर घ्यायचं. ओय यार हे का आपली गाडी? आपलीच गाडी दिसू राहिली. आपलीच काय रे, काय आलं? गाडी मॉडिफाय केली ना त्यामुळे जरा ब्रेक उशिरा लागतो. ब्रेक उशिरा लागतो. कस काय? अगोदरच्या आपल्या ब्रेक कांड्या होत्या ना त्या रबर कोटेड होत्या. हा. आता आपण त्या डबर कोटेड केलाय. डबर म्हणजे डांबर लावलंय कांड्याला डायरेक्ट. डांबर. ते डबर लावलंय ना त्यामुळे जरा ब्रेक लागायला सबर करावं लागतं. अरे बाबा अरे तो सबर चालला आमची कबर बांधायची वेळ येईल. अरे भाऊ, मला नाही येत आहे गाडी. अरे बरं, ब्रेक लागत नाही गाडीचा. अरे, कुठेही गाडी अरे काय डिस्क ब्रेकची प्लेट करून पडलं काय ना भाऊ. अरे ही एका तुझी डिस्क ब्रेकची प्लेट होय रे. ही डिस्क ब्रेकची प्लेट नाही, ही दुधावरची प्लेट. आपण तिला डिस्क ब्रेकची प्लेट केली. चला जाता जाता भोक्षे पाडू मस्त आणि लावून घेऊ. चला मला नाही यायचं गाडीमध्ये. कोण म्हणलं ब्रेक नाही. कोण म्हणलं ब्रेक लागतो फक्त थोडा उशिरा लागतो. अरे तुझ्या थोडा उशिराच्या नादात आमच्या आयुष्याला घोडा लागेल. त्याचं काय पायातला चोडा काढून एका आत बशिरा समजा मग जायला काय रे गावात धरून चाललं. या भाड्यामुळे मी 2 भाडे सोडले हाताचे. अख्ख्या नगर मध्ये कुठं अख्ख्या नगर मध्ये जर भाड्याने गाडी करायची म्हणलं ना या आकाशिवाय कोणी गाडी करत नाही. तो विषय वेगळा आहे. गेलेली रिटर्न येत नाही पण करतात ना गाडी. आणि तुमचं काय चाललं रे
ब्रेक लागत नाही नाही लागलं तर नाही लागलं ब्रेक मी तरीच घालीन गाडी मग घरीच आणीन तुम्हाला चला येतो मी बरोबर विश्वास ठेवा माझ्यावर अरे व्हाय ना तिकडे दर्शिक तू हो तिकडे मी दरवाजाकडून बसणार आहे मी बसलो दरवाजाकून इथं मला उलट्या होत नाही तुमच्या अंगावर उलट्या करीन मी उलटी करा मला तोंड बाहेर काढावं लागतंय अरे तुला तरी उलट्या होत्यात मला जुलाब होत्यात जुलाब मग मला जुलाब करायला काय बाहेर काढावं लागत असं विचार कर बाबा तुला जुलाब करायला बाहेर काढावं लागतं तू बसशील दरवाजावर आणि उघडायचा दरवाजा त्या दरवाजाच्या नादी नको लागू आपाप दरवाजा उघडतो तो मग आपाप दरवाजा उघडतो कस काय अरे तो मॉडीफाय केली ना गाडी अरे मग मॉडीफाय गाडीचा आपाप दरवाजा उघडतो काय मग अरे तो दरवाजा आपण ऑटोमॅटिक करून घेतलाय तो त्याच्या मानाने उघडतो आणि त्याच्या मानानेच बंद होतो सर गाडीत खेळू नको त्या दरवाजाला असल्या दरवाजे फरारीला नाही पाहिलं मी अजून हा ना राव ही कसली गाडी फरारी मध्ये लोक असे बाहेर काढून सांडसलं नाही बसत हे काय लावलंय काचेला मग लक्षच नाही गेलं इतक्या वेळ त्याच्यावर कस काय नाही गेला तुझी गाडी ना 1 मिनिट फोन लावतो त्याला विचारतो काय विषय केला अरे फिटर अरे तुला वायफर लावायला सांगितलं होतं तू डायपर लावलेत काचेला तुझ्या बापात लावले का वायफरच्या ऐवजी डायपर अरे बाबा ते डायपर काचेवरचं नाही बोच्यावरचं पाणी शोषून घ्यायला वापरते कुठं लावलंय पुढ बर ठेव बजेट कमी होतं ना आपलं त्याच्यामुळे त्याने डायपर लावले वायपर वरचे म्हणला डायपर पण पाणी शिवून घेतो आता त्याचा बापर लावले का त्या वायपरच्या ऐवजी डायपर हा बरं ठीक आहे चल फक्त तेवढं थोडस पाऊस बिऊस जर आला तर आपल्याला थांबून घ्यावं लागेल कुठेतरी का बरं अरे वायपर कुठे आहे गाडीला अरे बाबा वायपर आहे बरं का कुठे आहे हे काय फक्त त्याने हातून लावले ना आता त्याला काय करू कुठे लावलं हातात लावलं का असे जाता लावून घेऊ आपलं तशी पण डिस्प्ले लावायचंय ना तिथं 1-2 नट लावून आतून लावून घेऊ आतून बाहेरून सिस्टीम नाही ना अरे मग आतून काय पाणी पोसायचं नेमकं कोणतं पाणी पोसायचं तसं पण आपल्याला थांबायचं ना मग पाऊस आल्यावर अरे मग आतून कसं काय अरे system जाऊ दे रे, इथून चला पहिले अरे भांगार गाडी आणली अरे, इथून चला पहिले हा ना राव भांगार नाका म्हणू बरं का जाऊ द्या ना चला सीट बेल्ट लावून घे रे कुठे सीट बेल्ट हे घे बेल्ट आणि सीटला लाव सीट गळून पडतंय ए, यार, कसं बांधायचंय सीटला गाठाला बघ आता कोणती घाटाला आणली तू आता काय भांगारात उतरून आणली गाडी गाडीला काय म्हणलं का बरं का माझं डोकं फिरतं गाडीला काय म्हणल्यावर पेट्रोल टाकायचं पैसे काढा यार ते ज्याची कॉन्ट्री राहिली त्याने टाका रे पटकन. यार भाऊ दिली ना तुला काउंट्री हा ना कालच दिले ना. हा ना मी अर्धी दिलेली आहे अर्धी घरी आल्यावर देतो माझा पण ग्रुप एक आहे हा तुमच्यासारखा हा सगळेजण तुझ्या वाणीच माझ्याकडे कॉन्ट्री गोळा कर हा ना? पण एक दलिंदर आहे ना मित्र हा. तो मला कधी कॉन्ट्री टाकीतच नाही मला म्हणतो आल्यावर देतो त्याचे पैसे मला खिशातून भरावे लागते खिशातून कधीच पैसे देत नाही ते. कधीच नाही दिले आजपर्यंत नाही ना? त्याच्या नादात 2दा अटक घेऊन गेलाय मला टेन्शन पाहिजे पण आजपर्यंत पैसे आले नाही आता मला काय म्हणायचं पैसे फुकट येतात का आपल्याला नाही नाही फुकट नाही येत पैसे निले तू मला कॉन्ट्री टाकबो. हा टाकतो ना घरी आल्यावर घरी आणून देतो भाऊ. अरे घरी तर सोड फोनच उचलीत नाही परत ते ब्लॉक करतात नंबर डायरेक्ट हा नाही नाही पैसे द्यायला काय नाही रे मग माणूस पैसे पण देईन मग? माणूस किच्या नात्याने पैसे देईन बरोबर पण आपण काय अंबानीच्या अवलाद आहे का नाही नाही आपल्याला पैसे फुकट येतात पैसे फुकट येत नाही बाबा कष्ट करावं लागते मेहनत करावं लागते याला वाटतं काय आपल्याला पैसे फुकट येतात फुकट येत नाही बाबा निल्या पैसे काय फुकट येत नाहीत मेहनत करावी लागते तू माझे पैसे दे आता. ए, तुला काय करायचं रे आम्ही आमचा बघून घेऊन तुला काय करायचं मध्ये काय बोलून राहिला मी काय म्हणतो ज्याची लायकी नाही ना त्यांनी यावंच नाही त्याची बरोबर. लायकी कसं काय काढतो रे तू ड्रायव्हरची लायकी ना ड्रायव्हरची लायकी ड्रायव्हर नाही मी मालक आहे मालक कळलं ना आणि मी माझी स्टोरी सांगू राहिलो तुझं काय रे अरे मग तुझी स्टोरी याची स्टोरी सारखी उरायली रे अरे मग देऊन टाक त्याची कॉन्ट्री अरे मग देणारच आहे ना पण. नसेल द्यायची कॉन्ट्री तर इंटरेस्ट घेऊन मरून जा ना मग मरून जा ना नाही तर पैसे दे. देतो ना मग पैसे हीच का आपली दोस्ती हो दोस्ती तर कसं पैसे नाही? का नाही तू नाही बस तू खाली मी अशा वेळेस काय करीत असतो माहिती का काय करत असतो मी संकी डोक्यात लागलेलं आहे पूर्ण मी डायरेक्ट गाडीने साईडला दाबीत असतो दाबायचे का साईडला कमून दाबीत असतो माहिती का कमून
असं साईडला दाबतो हुसकून जातो त्याला डायरेक्ट बाहेर. गाडी साईडला दाबतो. दाबू का? हा गाडी हे साईडला बघ लगेच दाबतो. दाबतो. दे बघ कर विषय काय करायचं. अरे सोन्या सांगणार आहे याला. स्कॅन करून पैसे पाठव भाडे त्याला. सांगणार आहे याला. देतो ना पैसे. घरी आलो देतो ना पैसे. आमच्या उपकाराला आला का तू? अरे भाऊ, तुझे पैसे आम्ही नाही देणार. तू दे तुझे. हे बघ एवढं करून पण माझा एक मित्र आहे ना पैसे देत नव्हता. मग उतरलो गचंडी धरले बाहेर काढले. देव राहिलं. टाक. तू लाव दाराला. बघ आले असतील मेसेज बघ. आली का? 1800 रुपये आले. फुकट येत नाही ना पैसे. सगळ्यांचा मूड जरा खराब झालाय. एका मिनिटात सगळ्यांचा मूड रिफ्रेश करतो. साऊंड सिस्टीम आहे गाडीला. साऊंड सिस्टम हा? कालच काय कालच मिनी कुपरचे ऑफर टाकलीत. मिनी कुपरचे ऑफर. 4 दरवाजाला 4. 4 दरवाजाला 4. मग अल्टोला मग आलतो का कमी काय जाऊ पलटो मारीन जाऊ कळण मग. ब्लूटूथ चालू कर. याच्यात गाणे वाजत नाही. मग गाणे वाजत नाही. मग सूर निघते डायरेक्ट बाहेर. अरे सूर कान गेलं लय भारी वाटत असेल. रक्त रक्त नको कानातून भळा भळा रक्त पडतं असं. नको अजिबात नको. रक्त पडता येणार आहे का तू जरा. कमी आवाजात लाव. कमी आवाजात लाव. नको रक्त पडता अरे, येणार. कमी आवाजात लाव ना भाऊ. हा, तू ब्लूटूथ चालू कर. कमी आवाजात लाव. हाँ. फिर से उचला लाव का. फिर से हा, उचला, केलाय, उचला. केलाय. लाव. केलाय. अरे मग आवाज कमून ऐकू आहे नाही. अरे का मग गाणं लागणार आहे. मिनी कुपरचे ऑफर लावले होते ना. याचे का तो मिनी कुपरचे ऑफर. अरे ना स्वर निघाला भाऊ. कुठून गेला स्वर कुठून निघाला. आवाजच नाही आला. ओय बाप. ओय रक्त येऊ राहिलं कानातून. रक्त येऊ राहिलं बघा. बघा रक्त येऊ राहिलं बघ. मला वाटतं आकडा लावा लागणार आहे गाडीला. आता बापाने टाकायचा का चालू गाडीत आकडा. होय रे. याच्या फटके तू आकडा करून टाकेन तुला. बापावर जाऊ नका बरं का. कधी कधी आर्थिंग द्यावं लागती. ऐकू राहिली. अरे असं कोणतं गाणं लावलं तू. हे कोणतं गाणं लावलं. अरे असं कसं गाणं आहे. हे का मिनी कुपरचे ऑफर होय. हा? मला वाटतं वायरिंग चुकलेली असणार. काय? वायरिंग. एकच मिनिटात घोडा लावतो त्याला. एकच मिनिटात. हॅलो पीटर. अरे 4 स्पीकर बाजून 4 वेगवेगळे गाणे ऐकू येऊ राहिले. तो बापन गेलते का अशी वायरिंग व्हायला. माझ्या बापाने नाही तुझ्या बापाने केली होती ना वायरिंग. मजा वायरिंग तू केलेली आहे भाड्या. मी कधी त्या दिवशी जाकेत नाही का तू शोल्डर गन नव्हती म्हणून वेल्डर गन वापरून वेल्डिंग केली ना. स्पीकरच्या वायरिंगला तू वेल्डिंग मारलीस. होता कधी कधी झाकत असतो माणूस. झाकेत असतो. मी काय म्हणतो हाय, ते गाणे गेले खाट्यात. तू ये ना भो जरा स्पीडने चालव ना गाडी. का बघ काट आहे ना तिच्या पुढे जाय नाही. हा ना राव. अरे बाबा पासून बघू राहिलो मी. 7-8 सायकल वाला पुढे निघून गेला राव. ट्रिपल सीट. हा? हा? आ बा, माझी गाडी 30च्या वर नाही जाणार. काय माझी गाडी 30च्या वर गेला डायरेक्ट टायर गळून पडते. टायर कस काय घालतात. नट नाही ना रे टायराला. गाडी थांबव साईडला. ए भाऊ, मला नाही जायचं. गाडी थांबा. उतरा. मला नाही जायचं. ए भाऊ, एक काम कर. मी पैसे देतो. पेट्रोल पंपावर आहे का नट लावून घे पहिले. नाही नाही आपल्याला हे नट नाही चालत. आपल्याला ढंबरच्या नट ए भाऊ, कोणते लागू. पहिले पेट्रोल पंपावर थांबू तिथे नट लावून घेऊ. मुंबई की ना दिल्ली वालों की बिंकी है पैसे वालों. अरे गाडीची टाकी एवढी मोठी का. अरे 12,000चं पेट्रोल बसलंय. काय 12,000चं पेट्रोल. मग अरे एवढं पेट्रोल तर मर्सिडीजला सगळं बसत नाही. आहे ना. मी पण त्याच विचार करून राहिलोय. 6,000 टाकी बोल होती. 6,000 12,000 नेमकं लागले कस काय. पैसे कुठे गेले. ड्रम मध्ये भरून आणलं का तू. नाही तर काय. अरे बाबू काय आलं. मॉडिफाय केली ना आता आठवलं. मॉडिफाय. मग मॉडिफाय काय होतं. मॉडिफाय केली गाडी. बरोबर आहे. फिटर नाही ना आपली पहिली जुनी टाकी काढून मोठी टाकी लावलेली असं. काय मोठी. अरे पण ह्या गाडीला मोठी टाकीची गरज आहेच नाही. कसं काय गरज नाही. सकाळपासून बघू राहिलोय मी. 63ची ऍव्हरेज देऊ राहिली गाडी. अरे कोणतं 4 व्हीलर मी 63 च्या वर दिलता का. अरे हीच देऊ राहिली ना.
अरे बाबा या मीटर कडे नको बघू तू का ते मीटर आपण स्प्लेंडरचं बसवलेलं आहे. स्प्लेंडरचं मीटर वॉर्नरला अरे मॉडीफाय केली गाडी किती वेळा सांगू रे अजून तुला? काय की मॉडिफाय केलंय तू बजेट कमी होतं. अरे बजेट होतं तर कशाला केली रे मॉडिफाय हा ना इथं मॉडिफाय केली खटरा केली गाडी काय बाबा ए काळ्या तू गाडीवर जाऊ नको बर का लय वेळ झाला मी बघू राहिलो खटारा असे दिन ना एक खटारा आणि थोबडाच्या काय आलं तुमचं पाहू राहिलो मी काय? काय उरायले हे काय आता अरे झटके का उमार राहिली गाडी काय आलं गाडी बंद पडली काय आलं म्हणजे काय बंद पडली कस काय बंद पडली आम्हाला माहिती का बघ ना झाली घे आता अरे होती का नाही चालू सगळं तुझ्यामुळे झालंय बाय मग काय झालंय दावा आता मला माहिती होतं असला ड्रायव्हर हो हा ना राव गाड्या भेट ना उघड काय आता याच काय या बाहेर काय ना? डब्याची बडबड लावली होती ना त्याने. काय रे काय बोल पडलं पेट्रोलच्या टाकीला भोगसा आता टाकेला बोक्स पडलं पाहिलं का मी तरी म्हणलं 6,000 टाकी फुल होत होती नेमकं 12,000चं पेट्रोल गेलं कुठं गळत होतं खाली गळत होत तेच ना ते सांगतो ना मी अरे काय तुझ्या अरे काय थोबडे ना तुझ्या अरे काय थोबडे अरे आम्ही 12,000चं पेट्रोल टाकलेलं आहे अरे आम्हाला गोव्याला जायचंय तू मला उडीतली नाही तर गाडीतली मला नको सांगू मला गोव्याला जायचंय म्हणजे जायचंय कळलं का अरे कोणी पाण्याच्या ड्रम मध्ये सीएनजी भरतं का रे हा ना हा ना राव अरे बजेट कमी होतं 100 वेळा सांगितलं बरं का आता अरे काय बजेट कमी होता तर स्पोर्ट झाला मग 100% काय स्पॉट होताच स्पोर्ट गाडी मॉडिफाय कमून केली कमून केली मॉडिफाय कमून स्पॉट 6 जण ड्रायव्हर गेले 6 कमून स्पॉट 24 पॅसेंजर गेले पॅसेंजर 24 कमून स्पॉट गाडी बाजूला घ्या गाडी बाजूला घ्या अरे घाबरले काय तुम्ही घाबरू नका त्या स्पॉट पेक्षा 20 स्पॉट वाचलेला आहे शेजारी तुमच्या अरे तू 20 फूट नाही तू भिकार चोटे तोंड सांभाळा अरे तू आल्यापासून बघू राहिलोय गाडीला ब्रेक उशिराच काय लागतोय गाडीचे दरवाजे ऑटोमॅटिक काय उघडते ते 4 स्पीकर वर 4 वेगळे गाणे ऐकू राहिलेत सीटच गळून पडतंय टायरच गळून पडतंय नटच नाही अरे गाडी का भांगर आहे हा? बाबा जरा शांत धरा शांत घे शांत घे ते सीएनजी राहायचा साईडला नाही आता स्पॉट व्हायचा तू पाणी पी पाणी पी शांत घे तुम्ही घाबरू नका अजिबात मी आहे काय इथं साधं तू काय करू राहिलं एसी लावतो म्हणजे जरा गार होती एसी नको लाव एसी लागतच नाही का बरं अरे बाबा सीएनजी शिफ्ट केली ना गाडी मग काय अरे बाबा सीएनजी शिफ्ट केलं नाही लागत एसी असं कस काय कोण म्हणलं कोण नाही म्हणलं मग फक्त आपल्याच गाडीत नाही लागत अरे काय अडचण नाही काच उघड नको घेऊ मारले नको घेऊ अरे तू उघड रे. नको का? का जरा घेऊ खाली का काय आलं? अरे नका घेऊ बरं तुम्हाला सांगितलं तुम्ही नाव अरे नाही ठेवलं ठेवणार नव्हतं बोल रे. शायदाचं कोण काय नाव नाही ठेवणार रे हा, बोल. हा नाही ठेवणार नाही नाही ठेवणार. ठेवणार हा नाही ठेवणार अरे नाही बाबा. ठेवणार. कमून नाही उघडायच्या अरे बाबा काचा खाली केला परत वारं घुसतात अरे मग घुसू दे का वारं अरे गार होईना केवढा अरे गार होतं त्याचं काय नाही विषय मग पण वारं घुसलं डायरेक्ट टपाड उडून जात हे सुद्धा हिने बांधलेलं आहे अख्खं टपाड हे बघ. मी काय उगाच म्हणतो का नका भाऊ. ते बंद कर रे ते. काय नाही सिने लावायचा खिडक्या नाही उघडायच्या अरे काय उघडून भरायचंय काय अरे राव आयला भंगार वाहनाची गाडी कोणत्या भांगारची पोट गोळा करून केली नाही गाडी तयार अशी गाडी मी आयुष्यात कधी पाहिली नाही दलिंदर वाहनाची अरे मग तुला माहिती होतं ना ही भंगार गाडी आहे खटार आहे मग तिकडे गटारात नेऊन विकायची नाही इकडे मला काय शांत बस.
कधीच्या नावातून ट्रिपला चाललं त्याचं तुमच्याला चोचले रे. गाडीला एसएस पाहिजे, गाडीच्या काचच खाली झालं पाहिजे, गाडी बसायला जागाच मोकळी पाहिजे. एवढे चोचले होते तर स्वतःची गाडी आणायची ना रे. कशाला भाडीने गेली? भिकारी हो. गपचूप सीएनजी भरायचा आणि गोव्याला निघायचं. हो तर सीएनजीचा पंप किती लांब आहे? थोडासा पुढे गेल्यानंतर एक बायपास फुटतो, तिथून जा, एक 25 मिनिटाच्या अंतरावर येऊन जाईल. कितीच्या स्पीडने गेलो 25 मिनिटात येईन. सीएनजी शिल्लक नाही. मी म्हणतोय पेट्रोल पंपच नाही टाकाव ना. यांना सीएनजीच भेटत नाही तर काय पंप टाकावा? वय काय वाटतं? सीएनजी अवेलेबल. गाडी घे, हात घाल त्याच्या. तिथं नको. अरे जिथं आहे ना गर्दी नाही ना तिथं आहे ना सीएनजी भरायचं नसतोय. अरे भेसळ असते तिथं. मग बेसल सीएनजी भरल्यावर काय होतं? काय होतं? अरे गाडीची वाट लागते अख्खीन. काय होतं म्हणजे गाडीची वाट आधीच काय कमी वाट लागलेली का तुझ्या गाडीची? नाही. काटाला गाडी घाल तिकडे. नाही. माझं इंजिन काम काढीन. तुमचं काय बा? इंजिन चांगलं आहे अजून माझं. एक होता पण पलीकडून होता. मस्त पैकी सीएनजी वर जाऊ आणि डायरेक्ट ड्रमच फुल करून घेऊ. ब्रेक उशिरा लागतो ना आपला. अरे आखे पैलवान लोक बिल्डर लोक बाहेर निघले. काय म्हणलं काका? नाही काचा नाही खोलीत मी. अरे दमन चालू आहे दमनचा. हो एकच गाडी राहिली आता, एकच गाडी राहिली. आता भरून घे एकदाच. हा पूर्ण टाकी फुल करा. सीएनजी संपला. अहो मग 1.5 तास लाईनी तो भाऊ होता तेव्हा सांगायचं ना. हो, इकडे CNG घाल, 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 घाल. वळ गाडी वळ गाडी वळ. अरे ब्रेक दाब. अरे तू काय जरा डोक्यात लागलेला आहे का रे? अरे ब्रेक नाही लागत मग मी काय करू आता टोले खा. कोण आहे रे? बाय काय सारे नाही मारायचं आहे का नाही? काय मावशी काच कशाला खाली घेऊ? नाही भाऊ मागच्या वेळेस टोले खाली आम्ही गाडी घ्यायला आम्हाला जाऊ दे. आपण बागड्या कशाला मागे करीत तुम्ही? एवढं काय राग आहे? बायांनी सुद्धा मारलं भाऊ. अरे पण मी याला म्हणत होतो ब्रेक दाब. ब्रेक दाबला बाबा मी. मग जेव्हा पेट्रोल पंप दिसलं तेव्हा दाबून जातो मी पेट्रोल. नाही लागला ते ब्रेक. आपल्या गाडीचा ब्रेक उशिरा लागतो. मी काय करू त्याला आता? सारख्या वाहनाच्या बाया एवढं हानी असतात का? माणसं पाहून आणायचं ना. आता मी एक काम करीत असतो. काय? ज्या कांड्या मी डबल कोटेड घालतो ना डबल कोटेड ते आता मी गोबर कोटेड करीत असतो. म्हणजे डायरेक्ट शेर लावत असते साईडनी. म्हणजे ब्रेक आहे ना असं अर्जंट लागला पाहिजे. अरे तू गोबर काढा टाक नाही तर परत रबर काढा टाक. अरे इथं मांडे काढायला. अरे कधी जाणार आपण गोव्याला? गोवा? अरे गोवा 800 किलोमीटर आहे. आपण अजून 80 किलोमीटर पण नाही आलो. मग आणि तुला काय वाटलं आपण काय आजच पोहोचणार का गोव्याला? मग अरे बा आपल्याला 3 दिवस लागतील. अरे बा मित्र तर एका दिवसात पोहोचले होते. तुझे मित्र झेलम एक्सप्रेस ने जात असतील. थांबू गाडी. गाडी थांबवलं उडी मारायला उडी मारी थांबव गाडी. अरे अर्निले थांब, सीएनजी आत्ताच भरले, जाऊ आपण गोव्याला बरोबर. बाबा सीएनजी भरला नाही. भरावं लागेल आता. मग आत्ताच भरला ना तू सीएनजी. अरे त्याला प्रेशर कमी होतं. अरे? हे बघ इथे एकच कांडी दाखवून राहिलं. अरे पण मीटर तर स्प्लेंडर आहे ना. सीएनजी वर शिफ्ट केलं हेच मीटर काम करायला लागतंय. मग सीएनजी भरावं लागेल ना आपल्याला. सीएनजी आहे का या रोडला? सीएनजी मीटर गोवा एक्सप्रेस
एक्सप्रेसला सीएनजी कुठे आहे? आता आम्ही नगर मध्ये, हा म्हणजे अजून बाहेर नाही निघलो, नगर मध्येच भरू का परत? बर बर, एक्सप्रेसला अख्खा कुठं सीएनजी नाही म्हणतो ते, नगर मध्येच काय भरून घ्यायचं ते बनवा, पण कॅपॅसिटी नाही ना आपली तेवढी. होय, मग काय करायचं? किती आहे कॅपॅसिटी? 30 किलोमीटर. इथं ही बॉम्ब लावली मावशी, तिला विचार बरं सीएनजी कुठं आहे, विचार तिला सीएनजी कुठं आहे इथं. तिला नाही माहिती, तिनेच ती मुडकं झाली ती. सीएनजी संपलाय, सीएनजी टाकावं लागेल. सीएनजी भरावं लागेल रे. काय बायपास असं इकडून कुठून आलं ते कळा ना. त्या माणसाने कुठून सांगितलं रस्ता आपल्याला? पुढं सीएनजी टाकावं लागेल. अरे वाचला, आईला सीएनजी टाकावं लागेल, सीएनजी टाकावं का धरून चाललंय. अरे गोव्याची ट्रिप लावलं का सीएनजी भरायला लावलं तेच कळत आहे मला. थांबा बरं का गाडी, उतरायचं खाली. थांबा आता जरा चढ आला, चढ उतरा, मी आता गाडी उडी मारेन. अरे चढ आला, थांबा जरा. अरे उतरा गाडी. वर गेला, थांबा. 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 काय झालं? काय मागे चालली गाडी. यार कसा ड्रायव्हर आणला ए यार पुढं का जायला? उतरा खाली, लोटा काय लोटा लोटा. कमून कमळ, अरे चढा ना गाडी, सीएनजी पिकअप धरी ना गाडी. लोटा लवकर. लोटला. अरे बाप, अरे हे काय? काय झालं? अरे हे पॅगोचं इंजिन आहे. पॅगोचं इंजिन कसं काय? फिल्टरने घोळ केला काय नु? माझ्या फिल्टरला फोन लावतो, याचे आहे याचे. अरे फिल्टर, तू माझ्या गाडीला बॅगच इंजिन काढून टाकलं. अरे काय बजेट कमी होतं, 48,000 रुपये दिले ना तुला. ठेवलं याला नाही ना, भोंगा करून आणलं मी पण नावाचा संकी माणूस नाही. मग अहो हे पण आता ब्लॉक झालं इंजिन. मग ब्लॉक झालं? हा, कस काय? जिथं एलपीजी टाकायचंय तिथं सीएनजी टाकल्यावर काय होणार दुसरं? म्हणजे एलपीजी चालते का गाडी? अरे ही गाडी नाही, ही रिक्षा आहे, रिक्षा. हा. मी काय म्हणतो, हे बघा ती गाडी जर पेट्रोलने चलती ना तर तुम्ही त्या सीएनजी काय टाकलं? अरे पेट्रोलच्या टाकीला बॉक्स पडलंय, अख्खं पेट्रोल गळलंय त्याच्यातून. तुम्ही नीट बघितलं का ते पेट्रोलच गळतंय का एसीचं पाणी गळतंय? एसीचं पण पाणी गळतं का? मग